झी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमामध्ये भाऊ कदम आणि निलेश साबळे दिसणार नाही. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या नव्या हंगामातून या कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक निलेश साबळे यांनी या कार्यक्रमातून एक्झिट घेतल्यावर राशीचक्रकार शरद उपाध्याय यांनी त्यांच्या पोस्टमधून झी मराठीने डच्चू दिला आहे. त्यांची हकालपट्टी केली, अपमान केला, ते खूप गर्विष्ठ आहे. जेव्हा मी या कार्यक्रमात गेलो होतो तेव्हा त्यांनी माझा अपमान केला. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी फेसबुक पोस्टमधून शेअर केल्या आहेत. त्यानंतर निलेश साबळे यांनी एक व्हिडिओ शेअर करत त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या व्हिडिओमध्ये निलेश साबळे म्हणाले की झी मराठीने डच्चू दिला, हकालपट्टी केली. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला याची संपूर्ण माहिती आहे का? तुम्ही कॉल करून विचारायला पाहिजे होतं की निलेश साबळे या कार्यक्रमात का नाहीये? माझी झी मराठी सोबत मीटिंग झाली होती. या मीटिंगमध्ये मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की माझा आगामी चित्रपट चालू आहे. या चित्रपटासाठी आणि काही खाजगी कारणांसाठी, त्यामुळे चला हवा येऊ द्या मी कार्यक्रम करत नाहीये. मी स्वतःहून या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. तर आता हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्याय यांनी आणखी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतायत की सुप्रभात मित्रांनो, मी आणि निलेश भाऊ आमच्या सामान्य प्रकरणावरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्त झालात, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आपण मांडलेल्या प्रत्येक मताचा मी आदर करतो, कारण त्यातून खूप काही शिकायला मिळते. वेळ मिळेल तेव्हा मी पोस्ट लिहेनच. आपण असेच व्यक्त होत राहा. तर शरद उपाध्याय यांनी पोस्ट केल्यानंतर पुन्हा एकदा यावर समीक्षक प्रतिक्रिया मिळत आहे. या दरम्यान शरद उपाध्याय यांच्या आताच्या पोस्टवरून कळतंय की निलेश साबळे यांनी व्हिडिओ शेअर करून सुद्धा शरद उपाध्याय यांच्यावर सध्या तरी कोणताही परिणाम झालेला नाही असं स्पष्ट होत आहे. तर शरद उपाध्याय आणि निलेश साबळे यांच्या प्रकरणावरून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.